झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतली महालक्ष्मी रेसकोर्सची 225 एकरची जागा ताब्यात घेण्यावरून राजकारण तापलंय। भाडेतत्वावर दिलेला हा भूखंड सांभाळताना रॉयल वेस्टर्न टर्फ क्लबनं नियम डावललेत, त्यामुळे महापालिकेनं रेसकोर्सचा ताबा घ्यायला हवा असं महापौरांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर महापालिकेनं दत्तक दिलेलं मनोरंजन मैदान सुद्धा ताब्यात घ्यावं अशी मनसेची मागणी आहे। कोणताही राजकीय विरोध नाहीये। आमचं म्हणणं असं आहे की 60 वर्ष ही जमीन या सगळ्या मंडळींनी वापरली, त्यानंतर आता त्याची लीज संपते आणि शहरासाठी एक मोकळं भूखंड आणि त्यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय उद्यान हे या शहरात उपलब्ध व्हावं, जेणेकरून सामान्य मुंबईकर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्याचा आनंद घेऊ शकेल। ज्या अटी महानगरपालिकेने त्यांना घातल्या होत्या लीज देताना, त्या अटीचा बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात भंग केला असं माहिती आलेली आहे, पण तो अहवाल अद्यापर्यंत आलेला नाही। आयुक्तांकडे अहवाल आल्यानंतर मी आपल्याला त्याबाबत सांगेन। महानगरपालिकेचा भूखंड महानगरपालिकेत ताब्यात येणार असेल तर त्याला मनसेचा पाठिंबा आहे आणि तसं आदरणीय राजसाहेबांनी काल तुमच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की लोकांच्या हिताचं जर तुम्ही काम करणार असेल तर त्याच्याबरोबर आम्ही आहोत। मुंबईतली जी अविकसित मैदानं आहेत, अशा प्रकारची धनदाणिका संस्थांना दिलेली मैदानं आहेत, ती मुंबई महानगरपालिकेने आपल्या ताब्यात घ्यावी आणि महानगरपालिकेतर्फे त्याचा विकास करावा, या सापेक्ष भावनेतून मी सभागृहामध्ये माझी ठराव सूचना मांडलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।